नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 30 जानेवारी 2026 रोजीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपली रिपब्लिक डे ऑफर जी आहे ती उद्या म्हणजे 31 जानेवारी उद्या रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असणार आहे। ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ऍडमिशन घेताना RD26 नावाचा कुपन जो आहे तो यूज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 25% डिस्काउंट प्रत्येक कोर्सेसवर मिळणार आहे। नंतर ही ऑफर बंद होणार आहे। त्याचबरोबर हे काही आपलं चालू घडामोडीचं इयरबुक जे आहे ते आलेले 2025चं ते तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून घेऊ शकता। सुरू करूया। पहिला क्वेश्चन आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स म्हणजे हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026च्या पहिल्या आवृत्तीत कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर खेलो इंडिया विंटर गेम्स मध्ये जी काही पहिली आवृत्ती झालेली आहे तर तिच्यामध्ये हरियाणा राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे। 2026 मधली पहिली आवृत्ती म्हणजे अजून सुद्धा याचे गेम्स होणार आहे। तर हरियाणा जो आहे तो टॉपला राहिलेला आहे। तर लडाखमध्ये लेह या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे ते आयोजित करण्यात आलेली त्याची पहिली आवृत्ती। मग आपण जर बघितलं तर यामध्ये हरियाणा 4 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानावर आहे, लडाख दुसऱ्या स्थानावर आहे, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे। मग आपण जर बघितलं तर 2026च्या पहिल्या टप्प्यात आईस हॉकी, आईस स्केटिंग यासारख्या खेळांचा समावेश जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। शुभंकर जो आहे तो शिन ए शी म्हणजे आपण जर बघितलं तर स्नो लेपर्ड, आपण काय म्हणूया की जो काही बर्फाच्छादित प्रदेश आहे त्या ठिकाणी राहणारा जो काही लेपर्ड आहे तो याचा काय होता, शुभंकर होता, ज्याचं नाव आहे शिन ए शी। आता पुढील स्पर्धा झाल्यानंतर एक फायनल कोण टॉपला आहे कोण नाही हे आपण पुढे बघणार आहोत। आता अलीकडील क्रीडा स्पर्धा ज्या आहे तर त्या आणि त्याचे विजेते बघूया। खेलो इंडिया बीच गेम्स जे आहे जे 2026 मध्ये आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये कर्नाटक राज्य जे आहे ते टॉपला राहिलेलं आहे। 69व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये कोणत्या राज्याने एकूण चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं? महाराष्ट्राने। 2025-26 विजय हजारे ट्रॉफी करंडक कोणी जिंकला? तर विदर्भाने। 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूंनी कांस्य पदक जिंकले? तर कोनेरो हम्पी आणि अर्जुन एरिगसीने। कोणत्या संघाने वर्ल्ड टेनिस लीग 2025चं विजेतेपद जिंकलं आहे? तर ऑसी मॅवरिक्स काइट्सने। कतारमध्ये झालेल्या फिफा अरब कप 2025चं विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलं? मोरोक्कोने। 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष विजेतेपद कोणी जिंकलं? मॅग्नस कार्लसनने। 2025च्या BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या वर्ल्ड टूर फायनल्स मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कोणतं पदक जिंकलं? तर कांस्य पदक। कोणत्या फुटबॉल क्लबने 2025च्या पहिल्या साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनच्या महिला क्लब चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकलं? तर पूर्व बंगालने। 2025-26च्या सय्यद मुश्ताक अली करंडक कोणी जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे झारखंडने। दुसरा क्वेश्चन, जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या संघटनेसोबत एक ऐतिहासिक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मुक्त व्यापार करार साठी वाटाघाटी पूर्ण केलेला आहे, ज्याला सर्व कराराची ज्यांनी आपण जर बघितलं तर जे काही ऑल ट्रेड ॲग्रीमेंट मदर ऑफ ऑल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणून ओळखलं जात आहे। तर हा करार भारताने युरोपियन युनियन सोबत केलेला आहे। आपण जर बघितलं भारत आणि युरोपियन युनियनने काय केलेला आहे, करार केलेला आहे। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष जे आहे उर्सुला वॉन डेर लेयन तर या सुद्धा उपस्थित होत्या। 16वी भारत युरोपियन युनियन शिखर परिषद जी आहे तर ती 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती आणि त्या दरम्यान हा करार झालेला आहे। हा करार जागतिक जीडीपीच्या अंदाजे 25% आणि जागतिक व्यापाराच्या 1/3 म्हणजे जवळपास 33% भागाचं प्रतिनिधित्व करतो। भारताने युरोपियन युनियनवरील जे काही 110% कर आहे ते कमी करत 10%वर आणलेले आहे। तिसरा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग वुमन प्रीमियर लीग जी आहे तर त्याच्या इतिहासामध्ये शतक करणारी पहिली फलंदाज कोण बनली आहे? तर WPL मध्ये मुंबई इंडियन्सची नेट सायबर ब्रंट जी आहे तर तिने शतक केलेले आहे आणि WPL चे पहिलं शतक आहे। आपण जर बघितलं तर आजपर्यंत WPL मध्ये कोणत्याच महिला खेळाडूने शतक केलं नव्हतं, तर आता पहिल्यांदा नेट सायबर ब्रंटने 27 चेंडूमध्ये 100 धावा ज्या आहेत ते केलेल्या आहे। वडोदरा येथे हा सामना खेळवण्यात आला होता RCB आणि मुंबई इंडियन्स दरम्यान। चौथा प्रश्न आहे, भारतीय वृत्तपत्र दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर भारतीय वृत्तपत्र दिवस जो आहे मित्रांनो 29 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो। आता 29 जानेवारीच का? तर या दिवशी भारताचा पहिला न्यूजपेपर जो आहे तर तो प्रकाशित करण्यात आला होता
हिक्कीज बेंगाल गॅझेट म्हणून, हिक्कीज बेंगाल गॅझेट. तर 29 जानेवारी या वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या स्मरणार्थ, हे वृत्तपत्र 1780 मध्ये प्रकाशित झालं होतं, त्याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करत आहोत. थीम आहे जाणकार आणि सक्षम समाजासाठी विश्वासार्ह पत्रकारिता. आता बघा, भारतीय वृत्तपत्र दिन जो आहे तर तो 29 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. हिंदी पत्रकारिता दिन जो आहे, वृत्तपत्र दिन वेगळा, पत्रकारिता दिन वेगळा. तर हिंदी पत्रकारिता दिन 30 मेला असतो. राष्ट्रीय पत्रकार दिवस जो असतो तो 26 नोव्हेंबरला आपल्याला बघायला मिळतो. तर हे 3 दिवस जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, पुढे जाऊया. 5वा प्रश्न, कोणत्या राज्याने आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक पाककृती योजना सुरू केली? तर आपल्या जिल्ह्यातील जे काही स्थानिक पदार्थ आहेत त्यांना लोकप्रिय करण्यासाठी उत्तर प्रदेशने एक, समजून घे, एखादी पाककृती म्हणजे एक पदार्थ आणि एक जिल्हा अशी योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या राज्य स्थापना दिनानिमित्ताने एक जनपद एक जिल्हा एक पाककृती योजना सुरू केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या अद्वितीय चव आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना जागतिक मान्यता देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, वायली रिसर्च हिरोज अवॉर्ड 2025 जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला? तर वायली रिसर्च हिरोज अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. आपण जर बघितलं, भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ञ आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना जर बघितलं तर इम्पॅक्ट बियॉन्ड अकादमिया या श्रेणीमध्ये विली, आपण वायली म्हटलं तर विली रिसर्च हिरोज पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे 2025 चा. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहे. मित्रांनो, आपल्या जे काही वेगवेगळ्या बॅचेस आहेत, जसं की कंबाईन मेन्स साठी धुरंधर बॅच आहे, कंबाईन प्री आणि मेन्स साठी जर बघितलं तर फाउंडेशन बॅचेस आहे. या फाउंडेशन बॅच मध्ये बऱ्यापैकी बॅचेस ज्या आहे 21,000 PYQ बॅच, स्टेट बोर्ड बॅच, NCERT बॅच तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची सेपरेट बॅच आहे, नोट्स पॅक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍपवर बघायला मिळेल. फक्त बॅच घेताना तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे आज आणि उद्या RD26, म्हणजे तुम्हाला 25% जे आहे ते डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालय कोणत्या कारवाई अंतर्गत सह्याद्री पर्वत रांगेत एक मोबाईल मेफेड्रॉन लॅब उद्ध्वस्त केली आहे? तर कोणत्या कारवाई अंतर्गत सह्याद्री पर्वतामध्ये एक ड्रग्ज बनवणारी जी काही लॅब आहे तिला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे? आणि जे काही आपलं महसूल गुप्तचर संचालनालय महाराष्ट्राचं, त्यांनी ऑपरेशन सह्याद्री चेकमेट अंतर्गत काय केलेली आहे, तर सह्याद्री पर्वताच्या तिथं एक पोल्ट्री फार्म बनवलं गेलं होतं आणि त्याच्या आतमध्ये ड्रग्ज बनवणारी एक लॅब जी आहे ती तयार करण्यात आली होती. तर ऑपरेशन चेकमेट अंतर्गत तिला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या महसूल गुप्तचर संचालनालयामार्फत. मग आपण जर बघितलं तर त्यांना तिथं 22 किलो ड्रग्ज जे आहे आणि कच्चा माल जो आहे तो मिळालेला आहे आणि 5 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे 8वा, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यातील गदग जिल्ह्यात असलेल्या लंकुडी येथे कोटे वीरभद्रेश्वर मंदिर परिसरात उत्खननादरम्यान नवपाषाण युगाचे अवशेष सापडले आहे? तर नवपाषाण युगाचे अवशेष कोटे वीरभद्रेश्वर मंदिराच्या एरियामध्ये आपल्याला मिळालेले, जे मंदिर आपल्याला कर्नाटकमध्ये बघायला मिळतं. तर उत्खननादरम्यान दगडी कुऱ्हाडी आपल्याला बघायला मिळाल्या, मातीचे भांड्याचे तुकडे, दगडी अवजारे आपल्याला मिळालेले आहे. 4000 ते 5000 वर्ष ही जुनी आहे. आपण जर बघितलं या शोधावरून असे दिसून येते की चालुक्य स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध असलेले लकुड्डी हे प्रागैतिहासिक काळापासून मानवी वस्तीचे केंद्र राहिलेले आहे. तर लकुड्डी हे ठिकाण चालुक्य स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. तिथं वीरभद्रेश्वर मंदिर आपल्याला बघायला मिळतं. 9वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने जानेवारी 2026 मध्ये 15 वर्षाखालील मुलांसाठी त्यांच्या मानसिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मांडलं? तर सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी फ्रान्स सरकारने एक विधेयक मांडलेलं आहे, जिथं 15 वर्षाखालील मुलं सोशल मीडिया अकाउंट यूज करू शकत नाही. अशी बंदी यापूर्वी ऑस्ट्रेलियाने घातलेली आहे. आता फ्रान्सने सुद्धा घालण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी बंदी घातलेली आहे, तर फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी बंदी घातलेली आहे. आपण पण तसं केलं पाहिजे का, हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये
भारतीय लष्कर आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांनी कोणत्या राज्यात असलेल्या मिस्समारी या येथे एक नवीन हेलिकॉप्टर देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरऑल केंद्राची पायाभरणी केलेली आहे. तर मिस्समारी हे जे ठिकाण आहे मित्रांनो आसाममध्ये, जिथे हेलिकॉप्टरची देखभाल वगैरे दुरुस्ती वगैरे केली जाणार आहे. तर या केंद्राचा मुख्य उद्देश ईशान्य भारतात तैनात असलेले भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सची सेवा क्षमता वाढवणे आणि देखभालीचा वेळ कमी करणे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित केला? नागरी विमान वाहतूक कार्यक्रम. नागरी म्हणजे जे काही नागरी लष्करी नाही, जे काही नागरी वाहतुकीसाठी विमान इथं वापरले जातात, तर त्यांचा हा कार्यक्रम आहे. आपण जर बघितलं तर लष्करी विमानांचं जे काही प्रदर्शन आहे तर ते दर 2 वर्षांनी बेंगलोरमध्ये आयोजित केलं जात असतं. त्या कार्यक्रमाचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचे. आता आपण नागरी विमान कार्यक्रमाबद्दल बोलूया. तर विंग्स इंडिया कार्यक्रम 2026 जो आहे तो बेगमपेट विमानतळ जे आहे हैदराबाद, तर तिथे आयोजित करण्यात आलेला आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहाय्याला प्रोत्साहन देणं याचं उद्दिष्ट आहे. थीम होती याची इंडियन एव्हिएशन पेविंग द फ्युचर फ्रॉम डिझाइन टू डिप्लॉयमेंट, मॅन्युफॅक्चरिंग टू मेंटेनन्स, इन्क्लुझिव्हिटी टू इनोव्हेशन अँड सेफ्टी टू सस्टेनेबिलिटी. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, जगातील सर्वात मोठं जाळं विणण्यासाठी प्रसिद्ध असलेला डार्विनचा बार्क स्पायडर प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो? तर डार्विनचा बार्क स्पायडर, डार्विनचा बार्क हे त्याचं नाव आहे. तर हा जो काही कोळी आहे हा आपल्याला मादागास्करच्या जंगलामध्ये बघायला मिळतो. याने विणलेलं जाळं लोखंडापेक्षा पण मजबूत असतं, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची नाही. या जाळ्याची तन्य शक्ती सुमारे 1.6 गिगापास्कल एवढी आपल्याला बघायला मिळते. लोखंडापेक्षा 3 पट मजबूत हे जाळं आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघण्या अगोदर सगळ्यांना आज 20% डिस्काउंट आहे, आज आणि उद्या, नंतर मिळणार नाही, त्यामुळं त्वरा करायची आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन, खेलो इंडिया विंटर गेम्स जे आयोजित करण्यात आली त्याची पहिली आवृत्ती लेह लडाखमध्ये झाली, त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे हे सांगा आणि महाराष्ट्राचा क्रमांक सांगायचा आहे. त्यानंतर आपण कोणासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे हे सांगायचंय, ज्याला सर्व करारांची जननी म्हटलं जात आहे. त्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने कोणत्या कारवाई अंतर्गत सह्याद्री पर्वतामध्ये जे काही ड्रग्सची लॅब आहे तिला काय केलेले, तू उद्ध्वस्त केलेले हे सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, धन्यवाद सगळ्यांना, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.